दिल्लीतील जंतर मंतरवर सलग 36 दिवसांचे आंदोलन यशस्वी करून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या राहत्या घरी परतलेले अभिजित दिपके सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. पक्षाच्या आणि राजकीय सीमारेषा बाजूला ठेवून सर्वच प्रमुख नेते त्यांच्या भेटीला पोहोचत आहेत. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोबाईलवरून अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधत त्यांना मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बजाजनगर येथील अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खैरे यांनी मोबाईलवरून उद्धव ठाकरे यांच्याशी दिपके यांचा थेट संवाद घडून आणला. या संवादादरम्यान उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्या आंदोलनाच्या यशाबद्दल कौतुक केले. तसेच त्यांच्या आईवडिलांशी आपुलकीने चर्चा केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी अभिजित यांच्या लग्नाबाबत आणि कौटुंबिक बाबींची विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत मातोश्रीवर येण्याचे निमंत्रण दिले. यावर मला सर्वांनाच भेटायला आवडेल, मी नक्कीच मातोश्रीवर येईल, असा प्रतिसाद अभिजित यांनी दिला. कसं त्याला गोष्ट म्हणून ते काहीच नको म्हटलं होतं. तो आला नाही, मला नाही खूप काळजी घेतली. पण मला सारखे फोन करत होते, विचारत होते तब्येत वगैरे. हां मी म्हटलं ना, कारण मला खूप आवडतात. म्हटलं बाळासाहेब आवडायचे, व ठाकरे साहेब आवडायचे, आदित्य जास्त आवडतो. म्हटलं अभिजित आदित्य. हां आदित्य, हां मला खूप आवडतं.